HM घाटमाता न्यूज. आमच्या तुर्ची गावात तुर्ची राजापूर रस्त्यावर पावसामुळे साईडपट्टीच्या साईडपट्टी निसरडी झाल्यामुळे आमच्या तासगाव बस आगाराची बस MH14 BT 1172 इथं घसरून पडली. आमच्या तुर्ची गावचा एक तरुण सत्यम नारायण चव्हाण हा बसच्या पाठीमागत होता, बरोबर का सत्यम? त्याला बस घसरून पडल्या त्यानं समय सूचकता दाखवून बचाव कार्याला लगेच सुरुवात केली आणि एसटीत असणारे सगळे प्रवासी यांना त्यानं बाहेर काढायचं काम केलं. तरी किती प्रवासी होते? एक 15-16 प्रवासी होते. राजापूरचे का तुर्चीचे पण? सगळे राजापूरचे होते. हा. वयस्कर एक 3-4 महिला वयस्कर होत्या व कॉलेजच्या पोरी पण होत्या. बर. एक 10-15 मुली होत्या, एक मुलगा होता. कुणाला काही जखम वगैरे झाली? जखम झाली नाही. वयस्कर लोकांना फक्त मुक्का मार लागलेला आहे. हा. आणि एक ड्रायव्हरांना फक्त थोडस तरतडले. ड्रायव्हरला लागले काय? लागले थोडस. कंडक्टरना वगैरे काय नाही? कंडक्टरना नाही काय झालं. एसटीचं थोडंफार नुकसान झाले, प्रवाशाला कुठल्या काय दुखापत वगैरे झालेली नाही. पण आमच्या तुर्ची गावचा सत्यमचं मी तुर्ची ग्रामपंचायतीच्या वतीनं हे काम केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतोय. सत्यमच्या मदतीला आमच्या गावातली ही सगळी तरुण मित्रांची टीम धावून आलीच आणि दुसरा कुठला अपघात व्हायला नको म्हणून ही तरुण मुलं इथं थांबलेली आहेत की बाबांनो दुसरा कुठला अपघात झाला नाही पाहिजे. तुर्ची राजापूर रोडचं काम हे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की ह्या रस्त्याचं काम आणि ह्या साईड पट्टीचं काम आपण लवकरात लवकर करावं. आज फक्त हे थोडक्यात थांबले, कुणाच्या जीवावर बेतलं नाही, बरोबर का? बरोबर. हा, जीवावर जर बेतलं असतं तर बाबांनो एक जर कुटुंबातला एखाद जरी व्यक्ती अपघातात गेला तर ते संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागतं. माझी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं. आणि आता माझे जे तरुण सहकारी गावचे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या रस्त्याच्या साईड पट्ट्या चांगला मुरुम वगैरे टाकून कराव्या, बरोबर का? अशीच मागणी केली आम्ही सगळ्यांनी. धन्यवाद. आताच तासगावकडून पोलीसकडे जाणारी एसटी, त्या एसटी मागून मी येत होतो आणि 2 वाहनं या रोडवरती बसत नाहीत. साईड देऊन एसटी पुढे जाताना एसटी ही अशा प्रकारे गटारामध्ये गेलेली आहे. साईड पट्ट्या सुद्धा अपूर्ण भरलेल्या आहेत. तरी या एसटीतल्या प्रवाशांना काही दुखापत झालेली नाही. त्यांनी सगळे लोक सुखरूप बाहेर काढलेले आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं एवढीच विनंती आहे. HM घाटमाता न्यूज.